पोचलोय आता आपण जम्मूमधील रघुनाथजी मंदिर, जम्मू पोलीस। मेरे को कटरा जाना है। तर हा पाहता आहे, हा आहे काश्मीर कन्याकुमारी रोड। मित्रांनो वातावरण बदललं, डायरेक्ट वादळ सुटलंय आणि आभाळ आलं एकदम। अचानकच आभाळ कसं काय आलं, आत्ता तर ऊन लागत होतं एवढं। जे कोणी लद्दाखला आले असतील त्यांना माहिती इथं एक नवीन मोठे पुलाचं काम चालू आहे। जवळपास किती सारे पिलर आहेत तुम्ही पाहू शकता, 100 फूट उंच पिलर आहे आणि डायरेक्ट तिथनं हा घाट पूर्ण काढून टाकणार आहे। आईच्या गावात पेताडी पडली। आता इथं नव्हे आपल्याला पहिली टनेल लागली या ट्रिप मधली। सिमेंटचा वास लय कसं काही वाटायला लागतं मला आता। मित्रांनो समोर हा डोंगर पाहताय का, हा डोंगर नव्हे माता वैष्णव देवीचा डोंगर आहे। आणि बसच्या एक्झॅक्ट पाठीमागे धावत नका जाऊ मित्रांनो, आता डायरेक्ट 3 फूट बस आहे या माणसाकडून, ड्रायव्हरकडून पाठीमागे सरकली। मित्रांनो तर फायनली गाडी सगळं सामान बांधलंय आणि कागद पण टाकलाय, आता उद्या दुपारनंच यायला होईल आपल्याला। मित्रांनो तर फायनली यात्रा पास पण बनलाय, जिथं गाडी पार्किंगला लावली ना तिथंच यात्रा पास बनलाय। मित्रांनो तर हा ट्रॅक आहे अख्खा पूर्ण। मित्रांनो तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आवाजाचा प्रॉब्लेम झाला होता, का प्रॉब्लेम झाला होता मी सांगतो मित्रांनो। तर मित्रांनो हा आपला गोप्रो कॅमेरा आहे, ह्याचं ही बटन खराब झालं होतं, ह्याला वॉटरप्रूफ करण्यासाठी आपण नवे एक टेप लावला होता आणि हा टेप आपण अख्खा पूर्ण लावला होता, पण इथं नव्हे ह्याचा माईक आहे कॅमेराचा, माझ्या लक्षात नाही आलं हा माईक आहे म्हणून, आणि त्या माईकवर पण टेप लागला होता, त्यामुळे ते आवाज नाही घ्यायचा सोडायचा। आता त्या माईकवरचा टेप काढलाय, तुम्ही पहिल्या 4-5 क्लिप पाहताल ना त्याच्यात टेप लावलेला आहे, त्यामुळं नाही तिथं आवाज थोडा कमी जास्त होईल। तिथनं पुढं टेप काढून टाकला मी, तर आवाज बघा तिथनं पुढं कसा येतोय। आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला का नाही कमेंट करून नक्की सांगा। गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। हाय आपल्या संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रेचा दिवस 58 होता। 58व्या दिवशी आपण आहे जम्मूमध्ये। तर जम्मूमध्ये मित्रांनो आपण एका गुरुद्वाऱ्यामध्ये मुक्काम केला होता मित्रांनो। तर मुक्कामाची सोय एकदम उत्तम होती, राहण्यासाठी पाहू शकता किती साऱ्या रूम बनलेले आहेत, टोटल 71 रूम बनलेले आहेत अख्ख्या गुरुद्वाऱ्यामध्ये अशा प्रकारचं। आणि मित्रांनो तर इथं आपण हॉलमध्ये थांबलो होतो, इथं दोघं असली तरच रूम देतात, एकट्याला रूम देत नाही आहे मित्रांनो। तर अशा प्रकारे आहे। तर काल आपण आपलं आधार कार्ड जमा करून इथं थांबलो होतो मित्रांनो। तर तुम्हाला दाखवतो राहण्याची व्यवस्था कशी, काल रात्री दाखवलंच असेल मित्रांनो। अशा प्रकारे राहण्याची व्यवस्था होती, अशा प्रकारे हॉल होता। हे आपले 2 भाऊ आहेत, हे गव्हर्नमेंट जॉबचे प्रिपरेशन करतात, म्हणजे त्यांचा आज पेपर आहेत म्हणून आले। तर मित्रांनो काल रात्री नाही एकदम भयंकर गोष्ट घडली, संध्याकाळी झोपलो होतो आणि इथं नाही हे पाहू शकता, इथं बीमला क्रॅक गेलेला आहे पूर्ण, आणि ह्या क्रॅकमधनं डायरेक्ट हे प्लास्टर केलेलं आहे ना की वयनं इथं पडलं। बरं झालं माझ्या डोक्यात पडलं नाही, इथं पण डिल्लं झालेलं आहे, डायरेक्ट नाही तर कोचच पडली असती मला। अशा पद्धतीने आहे मित्रांनो, मी लगेच उलट मुंडीच पलटी गेली, इकडची मुंडी नाही इकडे गेली, म्हणलं पायावर पडलं तर काय नाही, समजा रात्रीचं झोपीत काय डोळ्यात बिळ्यात पडलं तर डोळाच घालवायचं अख्खं ना, असं कोच तर 100% पडणार आहे एवढ्या 6-7 फुटावनं खाली पडल्यावर। अशा प्रकारे मुक्काम केला होता, इथं चार्जिंगला होतं, एकच पॉईंट होता, इतकी जण होती। तर आपल्या ह्या चार्जिंगच्या ह्याच्यामुळं सगळ्यांचं लावलं असेल, हे ह्या सरांचं एक ह्यांचं आणि एक आपलं आहे, असं 3 जणांचं एकत्र लागलेलं आहे। तर मित्रांनो चला पाहूया आज दिवसभरात आपण काय करतोय। मित्रांनो तर जेवण करतोय आता गुरुद्वाऱ्यामध्ये, जिथं थांबलो होतो तिथं लंगरमध्ये। ही डाळ आहे मुग्याची आणि ह्याची हरभऱ्याची मिक्स आहे, भात आहे, सोयाबीनची भाजी, रोटी आणि दही, अशा प्रकारचं जेवण आहे, एकदम मस्त जेवण आहे। तर जेवण करतोय मित्रांनो। तर सकाळपासून व्हिडिओ अपलोड करण्यासाठी थांबलो होतो मी, म्हणलं सिटीत आहे तोपर्यंतच व्हिडिओ अपलोड करावं। सकाळपासून रेंजच नव्हती ह्याला आपल्या, मी घेतलं एअरटेलचं कार्ड इथलं आणि रेंजच नव्हती, आत्ता रेंज आली। तर आत्ता 12 वाजून 20 मिनटं झाले यूट्यूबचा व्हिडिओ यायला, त्यामुळंच वेळ लागतो व्हिडिओ यायला। 12 वाजून 20 मिनटं झाल्यात पाहू शकताय, आणि आत्ता मी व्हिडिओ अपलोड करतोय बघा, आत्ताच स्पीड दिसतंय का, 7.7 MB/s इतकं स्पीड आलं अपलोड होत आला, 60% राहिले आता, त्यामुळे आजचा व्हिडिओ लेट झाला। मीच माझा व्हिडिओ सकाळी 8-8:30 वाजताच रेडी करून ठेवतो, 10 वाजेपर्यंत अपलोड होतो आणि मग थंबनेल लावून टाकून देतो मी 11 वाजेपर्यंत, असं नियोजन असते। पण रेंज नसल्यावर काय करणार, अशा पद्धतीने पण प्रॉब्लेम असतात। तर मी आजचा प्रवास लवकरच सुरू करणार होतो, पण ह्या व्हिडिओमुळं माझा प्रवास राहिला।
इथंच रेंज नाही तर मेन सिटीच्या बाहेर गेल्यावर काय रेंज असं नाही असं आहे. तर चला लय गरम होतं इथं, बाहेर गेल्यावर तर किती गरम होईल. मित्रांनो तर फायनली निघतोय आता इथनं. आता सोडतोय आता 2:30 वाजले. मित्रांनो तर फायनली निघतोय आता इथनं. 2:30 वाजले इथनं निघायला. तर हे भाऊ आता कपडे नाही घातले त्यांनी. तर इथं झोपलो होतो मी एकदम टकाटक मध्ये, बेडशीट वगैरे टाकून झोपलो होतो. आता भाऊ म्हणतोय मी झोपतो तुझ्या जागेवर, थंडी हवा लागेल खाली. तर चलो जाऊया आता. मेन तर पाणी प्यायचंय मला, त्यामुळं मी खाली चाललोय आता. खालीच निघतो. चलो लय वेळ बसलो. मित्रांनो तर फायनली निघतोय आजच्या प्रवासाला. पाण्याची बॉटल वगैरे भरून घेतली. 3 वाजल्या निघायला बरोबर. गेट उघडून बाहेर निघायला 3 वाजतात. तर बाबाजी होते, त्यांनी का आपल्याकडून गेट उघडायला लागेल. भावाला गेट लावायला सांगतो नंतर ना. सर गेट लगा दो. मैं हाँ गेट. एवढा मोठा प्रचंड मोठा गुरुद्वारा आहे, पाहू शकता. ही सगळं दिसते ना जागा, ही सगळी गुरुद्वाराची. ही कमान आहे ना, ह्या कमानाच्या पलीकडं आपण राहिलो होतो. काहीतरी राणी नाव आहे ह्या गुरुद्वाराचं. आपण काहीतरी राणी मी आता विसरलं नाव काहीतरी नाव असं ते. तुम्हाला मी व्हॉइस ओव्हर करून टाकाल या गुरुद्वाराचं नाव, नाही तर लिहून टाकाल. चला पोचलो आता आपण जम्मूमधील रघुनाथजी मंदिर. तर चला आता 4:10 झाले. म्हणजे माझं मोबाईल घंटा टाईम दाखवते का? ही गाड्या कसं काय पुढे येतात नाही बरोबर. 3 वाजता. चला जाऊन येऊ, दर्शन करून येऊ कसं आहे आतमधनं, पाहून येऊ. फायनली रघुनाथ मंदिरात आलोय. हे पाहू शकता असं मंदिर आहे. तर हे भगवान रामाचं मंदिर आहे. तर आज जाऊया आतमध्ये. कॅमेरा वगैरे अलाउड नाही आहे काहीच. तर बॅग जमा केली 20 रुपये देऊन. आणि आता जाऊया आतमध्ये. जाण्यापूर्वी आर्मीची चेकिंग आहे, तर त्याचा व्हिडिओ नाही काढत, डायरेक्ट आत जातो. आता फायनली मंदिराच्या आत आलोय. जे आर्मी जवान होते इथं, 3-4 ऑफिसर होते, वयस्कर होते. व इतके खुश झाले मला, मी इतक्या लांब आलोय. आणि ती पण 2 व्हीलरवर आणि 100 cc वर आलोय. 40 जण टोटल होते. बळच चहा पाजत होते. पण अरे बाबा इतकी गरमीचा कुठं चहा पिऊ मी म्हणलं. मग त्यामुळं नको म्हणलं. तर अशा पद्धतीने पुढं मंदिर आहे. हे पाहू शकताय. आता बॅक कॅमेऱ्याने दाखवतो मित्रांनो. तर हे उत्तर भारतातील एकमेव राम मंदिर आहे, म्हणजे प्राचीन राम मंदिर आहे. अशा पद्धतीचं आहे. तर खूप जुनं मंदिर आहे आणि हे जम्मूमध्ये स्थित आहे, पाहू शकताय. त्यामुळं रघुनाथ मंदिर म्हणून ओळखलं जाते अशा पद्धतीने. आणि मेन हे मंदिर आहे. ह्याच्या भोवती नाही जवळपास 8 छोटी मंदिर आहेत. हे मंदिर पकडून 7 छोटी मंदिर आहेत, म्हणजे 8 मंदिर आहेत. हे पाहू शकताय. हे छोटे कळस दिसतात का तुम्हाला? असे टोटल किती आहेत आपण तरी मोजू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 पाठीमागं पण असतील बहुतेक. थांबा दर्शन नंतर घेऊ. 13 14 असतील सगळे. आणि हे 15, असं 15 मंदिर आहेत. तर चला दर्शन करूया आपण. इथपर्यंतच. इथनं पुढं कॅमेरा अलाउड नसेल. इथपर्यंतच असं आतमध्ये फोटो लेणं म्हणा आहे. दिसलं का तुम्हाला? दर्शन करा मित्रांनो. तर पाहू शकता अशा प्रकारचं हे ठिकाणी दर्शन वगैरे करून आलो. तर मित्रांनो इथं रामायण आणि महाभारताचा काहीतरी इतिहास एकत्रच आहे. ते पंडितनी काहीतरी सांगितलं पंडितजीने, पण माझ्या काही हे डोक्यात वयनच गेलं. वेगळं आहे, एकमेकाला कनेक्टेड नाही आहेत हे अशा प्रकारे.
नक्की काय आहे, मंदिर आहे का काय मला काय कळलं नाही. तर चला, काही वेगळा इतिहास असला तर मी ह्याच्यावर व्हॉइस ओव्हर करेल. पाठीमागं पाहिलं तर हे वैष्णवदेवीचं एक मंदिर आहे. जय माता दी. मित्रांनो, तर भरपूर मोठा परिसर आहे इथला, पाहू शकताय. आतमध्ये पण भरपूर मोठा परिसर आहे. पण मंदिरात राहून देत नाहीत. हे गुरुद्वारात कसं राहण्याची व्यवस्था अशी, तशी मंदिरात आपल्यात राहून देत नाहीत बघ. आपल्या इथं पण राहण्याची व्यवस्था केली पाहिजे. चला जाऊया आता बाहेर. दर्शन वगैरे घेतलं, एकदम चांगलं दर्शन झालं, गर्दी नव्हती. चांगलं म्हणजे फेमस मंदिर आहे इथं, बरेच लोक येतात दर्शन करायला. चलो मित्रांनो, तर इथं बघा, इथं रकाची ह्याची दुकानं जास्त, कपड्याची, अजून ह्याचं एक आहे ड्रायफ्रूटची एक दुकानं जास्त आहेत. इथं ड्रायफ्रूट चांगले भेटतात बहुतेक. हा गाव इथं काय. चलो मित्रांनो, तर इथं आलोय कालीमाता मंदिराची वेगळीच लोकेशन आली होती. आलो मी इथं कालीमाता मंदिरात जायचं होतं, पण काय अभी चलो कैंसिल कर देता हूँ मैं अभी के. नहीं 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 इधर पुल जाना नहीं 11 के सीधा कुछ ना जाना सीधा सीधा नहीं मैं अभी कैंसिल कर देता हूँ उसको. मैं चलता हूँ अभी कटरा. कटरा से छोड़ो पहला चौक छोड़ो, दूसरे चौक से राइट. अरे वो मंदिर बहुत घुमा रहा है मेरे को, मेरे को समझ में ही नहीं आ रहा है वो. तो जा आगे 7-8 मिनट लगे आपको बाइक पे. तो कटरा अभी 1 घंटे में पहुँच जाऊँगा मैं. 1 घंटे कटरा 1 घंटे. तो चलो मित्रांनो, आता कटराला जातो डायरेक्ट. लय ऊन आहे. हाँ और दर्शन करके वापसी में हम काली माता का मंदिर दर्शन. नहीं, वापसी में मैं इधर से नहीं आऊँगा, मैं हिमाचल से चला जाऊँगा. माँ चलो, थैंक यू, आपसे मिलके बहुत बढ़िया लगा है. पानी शानी पी लो भैया, एक पानी पी लो पानी. हाँ ठंडा आहे क्या आज. मित्रांनो, तर फायनली निघतोय आता जम्मूमधनं. पण लय गरमी आणि भयंकर काय होतं आहे माहिती का, हे रायडिंग जॅकेट घातलं, ट्रॅफिक लागलं ना, काही सुचत नाही. त्यामुळं निघतोय. आणि मी ऑनलाईन पाहिले सगळे स्थळ, पण एवढं काही खास वाटलं नाही मला की तिथं जाऊन तिथला स्टडी करावं. मला राम मंदिर एक चांगलं वाटलं. अजून ते मेल बिल तर काही एवढे आपल्याला काय चला जाऊ द्या. चलो मेरे को कटरा जाना है. देख रहे हो ना, हाँ हाँ 20 साल पुराना रास्ता है. ओके अब सीधा 4 यहाँ से जाओ सीधा नीचे. हाँ पहला लेफ्ट कट लेना, ओके आगे टी पहुंचे 4 लेना, सीधा कटवा जाएगा. ओके ओके ये घूम के जाएगी, आप फिर घूम के वापस के यहाँ आना है. ओके. थैंक यू सर, आपसे मिलके बढ़िया लगा सर. थैंक यू. ओके. हाँ हाँ
जायला डायरेक्ट ओके सीधा ये सीधा मित्रांनो तर चला आता जाऊया कटराला ओके दिसतंय का हे जू आहे इथलं जम्मूचं जू म्हणजे आपल्या कसं कात्रजचं जू आहे तसं हे जम्मूचं जू आहे सगळं मरगळलेले प्राणी असतात आणि ते पाहिलं कशाला जायचे मला एकदाच पाहिलं मी मला आवडत असलं जूला जागा इकडं बघा जैन सर लक्ष आहे का सर नाही लक्ष ओके चलो मित्रांनो तर जम्मूला बायपास देऊन येतो ना रोड तो पलीकडच्या साईडनी हा वेगळाच रोड आहे मला पोलीसवाले सरांनी सांगितलं आहे आता म्हणजे रोड चांगला आहे हा पण 4 लेन नाही आहे आता त्या रोडला जाऊन आपण मिळेल नदीच्या पलीकडं नदी एकदम जबराट नदी दिसती पण कुठली नदी काय आहे त्याचा अभ्यास करू आपण थांबू जरा आज आता आपल्याकडं भरपूर वेळ अंधार पडायच्या अगोदर 1-2 व्हिडिओ काढू आपण रील बोलते रील मित्रांनो तो समोर येणारा रोड दिसतोय का तो मेन रोड आहे NH45 म्हणजे काश्मीर टू कन्याकुमारी त्या रोडने आपल्याला जायचं होतं पण आपण जम्मू सिटीमध्ये गेलो होतो तर आपल्याला पोलीसवाले सरांनी इकडं पाठवलं त्यामुळे आपण अशा डोंगरी भागात आलेलो आहे मित्रांनो तर मस्त रोड आहे इथे तिथं जा थंडक वाटती सावली बिवली आहे अशा पद्धतीने नाही तर लय गरम होतंय बेकार अशा पद्धतीने पाहू शकताय खाली तुम्हाला दिसतोय का नाही रोड काय माहिती आणि पुणे हे जम्मू सिटी आपल्याला लय थोडक्यात आलो नाही तर आपल्याला तिकडून तसंच त्या पुलाला लागायला लागलं असतं मग तिकडून इकडे यायला लागलं असतं 10 किलोमीटर कमी झाले ह्या रोडमुळं तिकडं बघा असं वातावरण आहे अशा पद्धतीचं आहे दिसली का डोंगर आत्ता तक सुरुवात आहे बघा डोंगर झाडी लय हिरवळ आहे इकडं उन्हाळा असो काय असो इकडची झाडं ही होत नाहीत सुकत नाहीत डोंगर सुकत नाहीत इकडची हर हर महादेव मित्रांनो आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा त्यामध्ये आपण आहे आता जम्मू काश्मीरमध्ये तर कालचा मुक्काम आपण जम्मूमध्ये केला होता आणि आपण आता कटरा वैष्णोदेवीच्या दिशेने निघालोय मित्रांनो जम्मूमध्ये नव्हे मी जे तिथले लोकल पर्यटन स्थळ आहेत ते पाहण्यासाठी गेलो एक मंदिर पाहिलं रघुनाथ मंदिर म्हणून आणि तिथनं बाकीकडे जायला लागलो इतकं ट्रॅफिक जाम आणि त्यामध्ये इतकी गरमी मला असं हे व्हायला लागलं माहिती का हे रायडिंग जॅकेट घातलेलं हेल्मेट घातलेलं त्यामुळे नाही जम्मू फिरायचं कॅन्सल केलं मी आणि आता डायरेक्ट कटराच्या दिशेने निघालो आहे मित्रांनो तर हा पाहत आहे हा आहे काश्मीर कन्याकुमारी रोड आपण जर जम्मूला बायपास दिला तर ह्या रोडनी येतोय आणि जम्मूमधनं आलो तर असा वयनं डोंगरातनं रोड येतो आणि पुढं जाऊन ह्याच रोडला मिळतो आपल्याला नदी क्रॉस करायला लागत नाही आपण नदी ऑलरेडीच जम्मू शहरामध्ये क्रॉस केलेली आहे तर मित्रांनो हे दिसतंय ना या नदीच्या पलीकडं हे सगळं नवीन जम्मू आहे आणि नदीच्या ह्या बाजूला जुनं जम्मू आहे अशा पद्धतीने आहे तर चला फायनली तुमचा भाऊ आज कटरा वैष्णोदेवी माताचं दर्शन करायला निघाला आहे तर फॉलो नक्की करा तुम्हाला वैष्णोदेवी माताचं दर्शन काढवतो पहा आपली गाडी पॅशन प्रो ओके मित्रांनो तो रोड रिपेअरिंगचं काम चाललंय इथं चला मला आज असं आतनं डिहायड्रेट असल्यागत फिलिंग येते मला वाटतं कुठेतरी थांबावं बघूया कुठं थांबायचं काय करायचं हायवेला लागलो मित्रांनो तर फायनली आपण नॅशनल हायवे 44 म्हणजे काश्मीर कन्याकुमारी हायवेला परत लागलेलो आहे आता 21 किलोमीटर नंतर ना आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे लेफ्ट किंवा मग इथनं पुढं 21 किलोमीटर जाऊन परत आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे मग तिथनं आपण कटराकडे जाणार आहे हा रोड सोडून तुम्हाला पुढे गेल्यावर दाखवतो हा बघा पूर्ण पुलाव बांधलेला रोड आहे मित्रांनो वातावरण बदललं डायरेक्ट वादळ सुटलंय आणि आभाळ आलं एकदम अचानकच आभाळ कसं काय आलं आत्ता तर ऊन लागत होतं एवढं हो किती वारं मित्रांनो तर हा पूल खूप जबराट पूल आहे तर मित्रांनो हा पूल अजून कंप्लीट झाला नाही आहे
तर हा पूल तुम्ही पाहू शकता. इथं तर एवढे एवढे छोटे छोटे पिलर दिसतात. पुढं जाऊन हेच पिलर एक एक पिलर 100-100 फुटाचा झाला आहे मित्रांनो. तर इथं एक छोटा गाठ आहे 2-3 वळणाचा, तो डायरेक्ट कट करून एका डोंगरावरून डायरेक्ट दुसऱ्या डोंगराला पुलाने जोडायचं काम चाललं आहे मित्रांनो. पाहू शकता किती उंच उंच पिलर आहेत. हे तर अजून छोटे आहेत मित्रांनो. पुढं जसं जसं पुढं जाईल ना तसं तसं पिलरची हाईट वाढत चाललेली आहे मित्रांनो. या पिलरवर एखादा बंजी जंप पण करू शकते, इतके इतके उंच उंच पिलर होत चाललेले आहेत पुढं मित्रांनो. हा हायवे पूर्ण झाला ना ह्याच्यावरनं प्रवास करायचा आणि खाली डोकून पाहायचा आनंद वेगळाच राहील. अशा पद्धतीने पाहू शकताय काम चालू आहे. 3 वर्ष झालं, मी 3 वर्ष झालं लद्दाखला कंटिन्यू येतो आहे. 3 वर्षापासून काम असंच आहे. पण मस्त रोड होईल ज्यावेळेस सगळा रोड पूर्ण होईल त्यावेळेस. तर चला तुम्हाला ह्या सगळ्याचा नाही वेळ आता डोंगरावनं व्ह्यू दाखवतो बाबा. डोंगरावनं हे आता खालनं असं दिसतंय, तर वरती गेल्यानंतर कसं दिसतंय हे बघा. आता किती मोजाय गेलं ते लक्षात राहायचं नाही, इतके पिलर आहेत. जेवढी नजर जाईल ना तेवढे पिलरच पिलर दिसतात. ओके चलो वरती दाखवतो डोंगरावनं व्ह्यू तुम्हाला. मग अशी जो पॉईंट आपण खालनं पाहिला होता, आता तिथं आपण पोहोचलेलो आहे परत वरती. पाहू शकता हाच तो पॉईंट आहे. आता इथं गाडी लावायची जागा नाही, नाही तर तुम्हाला दाखवलं असतं पद्धतशीर. हाय 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 गाडी लावायची जागा दाखवतो. आता तो पूल नाही डायरेक्ट तिकडून येऊन तो मोठा डायरेक्ट वरती कनेक्ट होणार आहे अशा पद्धतीने आहे. मित्रांनो तर फायनली आलोय त्या पॉईंटला. आता तुम्हाला दाखवतो नक्की काय आहे इथं. हां तर अशा प्रकारे इथं गाडी लावली आणि इथं हे बघा पूल दिसतोय इकडून खालनं आलेलं आहे. हे भाऊ काय म्हणतात क्या किती से भाई तर मित्रांनो चला टाकीज दिसते ते भाऊ. मित्रांनो टाकी शेत फुल. आईच्या गावात पेताडी पडली. मित्रांनो तुमचा भाऊ पुन्हा एकदा पोहोचलाय जम्मू काश्मीरच्या पहाडामध्ये. मित्रांनो काय हवा लागती भाऊ, एक नंबर. आतापर्यंत खाली जम्मू या सिटीमध्ये इतकं गरम होत होतं आणि पहाडावर आल्यानंतर इतकी सुंदर हवा लागते ना मित्रांनो, इतकी थंडगार हवा लागते. आणि मित्रांनो मी आता आहे जम्मू आहे ना कटराकडे निघालोय मित्रांनो. तर मध्ये हा मोठ्या पुलाचं काम चाललंय ना तिथे. इथं जे कोणी लद्दाखला आले असतील त्यांना माहिती, इथं एक नवीन मोठ्या पुलाचं काम चालू आहे. जवळपास किती सारे पिलर आहेत तुम्ही पाहू शकता. 100 फूट उंच पिलर आहे आणि डायरेक्ट तिथनं हा घाट पूर्ण काढून टाकणार आहे. तिथनं पूल डायरेक्ट उचलणार आहे की डायरेक्ट इकडंच वरती जॉईंट करणार आहे अशा प्रकारचं ठिकाण आहे. अरे ही पेताडी होती पोरं आता इथंच होती. तिन्ही पूल तंगाट झालेत. आता मला वाटलं माझी गाडी उडवतील. तुम्हाला क्लिप दाखवलंच माझ्यासमोर इथं उतारताना बटक्यास पडली अशा पद्धतीने आहे मित्रांनो. तर मित्रांनो फायनली तुमचा भाऊ पहाडात आलाय. जे कोणी नवीन पाहत असेल तर फॉलो नक्की करा मित्रांनो. हे नजारे पहा असे. हा आत्ताशी बेसिक नजारा आहे. इथनं पुढं जसं जसं वरती जाईल ना इतके खतरनाक नजारे होत जाणार आहे ना भाऊ. तुम्हाला दाखवणार मी सगळे नजारे. तर फॉलो नक्की करून घ्या मित्रांनो. तुमचा भाऊ लेह लद्दाखला चाललाय, ऑल इंडिया फिरतोय. तुमच्या फक्त सपोर्टची गरज आहे मित्रांनो. तुमचा सपोर्ट असला ना तुम्हाला अख्खा जग दाखवणार आहे. तर फॉलो नक्की करा. मित्रांनो तर खाली उतरतोय आता. लय स्लिपरी पण हे बूट चांगले आहेत. बाई का असे हाँ जम्मू से ही आप जम्मू मतलब सिटी से जम्मू से ठीक है. अभी कटरा कितना दूर रहेगा? कटरा इधर से होगा 30 किलोमीटर. ओके ओके चलो एक मेरा फोटो गाड़ी के साथ खींच लो. ठीक है मित्रांनो तो पहिला टोल नाका लागलाय आता ह्याच्यातनं निघाल्यानंतर ना भावनिका मध्ये घातली अशी.
अंकल असं बोलतोय टोल नाका नसेल द्यायचं त्याला. हे बघा कसलं जबरदस्त डोंगर फोडायचं काम चाललंय. आणि ह्या दगडाचं असं मला वाटतंय डोंगरात सिमेंट असेल कारण त्याचा कलर सिमेंटगत दिसतोय, असं माती सिमेंटची मातीगत दिसतोय दगडीची. या डोंगराच्या दगडापासून सिमेंट तयार होत असेल असं मला वाटतं. एकदम खतरनाक आहे. आता 3 टनेल आहेत बहुतेक, 3 टनेल आहेत मला असं जसं कळतंय ना तसं. एक लागोपाठ 3 टनेल आहेत तिथं. वाव यार, काय खतरनाक व्ह्यू आहे इथं. जिकडं पाहावं तिकडं नजाराच नजारा आहे भाऊ. कसला जबरदस्त दिसतंय. आणि इथं नाही हे सगळे डोंगर पोखाळलेले आहेत खदानीसाठी. मी म्हणलं नाही तर काय ते निघतंय प्रोडक्ट. बघा हे सगळे डोंगर नाही पोखाळले आहेत असे एका विशिष्ट प्रकारामध्ये. पाजी हम लोगों को समझ सको तो समझो दिल जानी. मित्रांनो, तर फायनली आपल्याला ह्या ट्रिपमधली पहिली टनेल लागली. टनेलपाशी आपण एक छोटासा व्हिडिओ काढू, पुढच्या टनेलपाशी काढू, बघूया फोटो काढू टनेलपाशी पहिला. हे डोंगराचे टाईपच वेगळे आहेत. असे पोखायल्यागत वाटतं. ते एकदम असा हार्ड दगड बाहेर आल्यागत ते दिसतंय का तुम्हाला. वेगळ्याच पद्धतीची डोंगर आहे. हवेतलाही गारवा आलाय पण हवा एकदम गार चिल्ड वाटायला लागली आता मला. ओके चलो. जम्मूकडून कटरा वैष्णवदेवी माताचं दर्शन करायला निघालो होतो. तर मित्रांनो पाहू शकता इथं नव्हे आपल्याला पहिली टनेल लागली या ट्रिपमधली. छोटे छोटे टनेल आहेत, 4 टनेल आहेत मित्रांनो. इथं मी ह्या रोडवर चौथ्यांदा येतोय त्यामुळे मला माहिती 4 टनेल आहेत छोट्या छोट्या 100-100 200-200 फुटाच्या. आणि एकदम मस्त वाटतं टनेलमधनं प्रवास करायला. हे ज्या पुढच्या ज्या टनेल लागतील ना ते डायरेक्ट 9-9 किलोमीटरचे आहेत. 2 टनेल आहेत, एक बन्हाळ टनेल आणि एक बालटाल नाही बन्हाळ टनेल एक आणि अजून एक टनेल एक आहे. आणि वळती पण एक आहे अजून सोनमार्गच्या तिकडं पण एक. वैष्णवदेवीजी कटरा श्री शिवखेडा म्हणून इथं नाव लिहिलेलं आहे. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया वेलकम यू. तर आपण फायनली ह्या रोडवरच्या पहिल्या ट्रेनवर म्हणजे आपल्या अख्ख्या ट्रिपमधल्या पहिल्या ट्रेनमध्ये पोहोचलेलो आहे. तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. तर फायनली टनेलमध्ये घुसतोय. ह्या टनेलचं तर काहीच नाही आहे, नॉर्मल T1 आहे. त्या साईडने गेलं तर T1 आहे, टनेल 1 आहे. तर समोरचं दिसतंय म्हणून काय वाटत नाही. आपल्याला टोटल नाही 4 टनेल लागणार आहे 8 किलोमीटरच्या आसपास 4 टनेल लागणार आहे आपल्याला. लडाख पूर्ण सर्किट फिरत तोपर्यंत ह्या रोडनेच 3 लागणार आहे जम्मूमध्ये. त्या छोटे छोटे आहेत आपल्या 100-100 200-200 फुटाच्या. ही गेली T1. आता आपण T2कडे चाललो आहे. मस्त वातावरण आहे. हे डोंगरच वेगळी भाऊ. मला ह्याची काय ते विशेषतः मी याची माहिती सर्च करून वरती तुम्हाला लिहिल कसल्या पद्धतीची डोंगर आहे. मित्रांनो, तो दुसऱ्या टनेलमध्ये घुसतोय आता. दुसऱ्या टनेलला साईडचं काम चाललंय काय ते. धूळ लय उडती इथं जाम का लागलाय. काय भानगड आहे जाम लागायची. इथं काम काय ते चाललंय. ओके चलो, आपण आता तिसऱ्या टनेलमध्ये घुसायला आलोय. मला लगेच टनेल आहे. तिथं 5.5 मीटर रुंद दिसते. मेरा हिमालय आकाश काय ते काम चाललंय टनेलमध्ये एकदम जबरदस्त. टनेल साफ करायचं काम चाललंय. हे टनेलला वळती नाही काय ते टचअप केलाय त्यामुळे यंदा झालाय ना ते साफ करायचं काम चाललंय. सिमेंटची बोट आहे चालली, सिमेंटची बोट आहे. काय ते
मित्रांनो तर फायनली धुळीतनं बाहेर निघालोय भाऊ. लय भयंकर लय. सगळ्यात मोठी तीच होती. आता आलोय टनेल 4 मध्ये. चला ओके चलो. तर सगळ्यात मोठी 4 नंबरची टनेल होती. अशा प्रकारे श्रीनगर 225 किलोमीटर राहिले इथं. मित्रांनो तर थांबलोय आता थोडा विश्रांतीसाठी. हे खातोय आपलं शेंगदाणा टाइमपास. चलो काय करायचं मग, काय ते खावं म्हणलं. बसावं थोडं निवांत. इथं जरा दिसला टेबल खुर्ची. आता आपल्याकडं भरपूर टाईम आहे. आता जेवण करायचं होतं इथंच, पण म्हणलं कटरात जाऊन जेवण करावं. कटरात चांगलं आहे, म्हणजे पैसे पण कमी आहेत आणि सगळ्या भाज्या वगैरे भेटून जातात. हाफ क्वांटिटीमध्ये पाहिजे तर हाफ क्वांटिटीमध्ये पण भेटून जाईल. मग आपण संध्याकाळी वरती माता वैष्णोदेवीच्या दिशेने ट्रॅक चालू करू. चल तर आता निघतो इथं एक शेंगदाण्याचं पॅकेट खाल्लं आणि आता आपल्याला कटरा त्या दिशेने निघायचं. ओके 10ला गाडी लावली होती एकदम. त्यामुळं मला एक पोस्ट टाकली, मला एक व्हिडिओ पण टाकायचा होता, पण व्हिडिओ आता कटरात पोचल्यावर टाकतो. कटरा इथनं गेलं ना ह्या साईडला उधमपूर, म्हणजे इकडं श्रीनगरकडं आणि इकडं कटराकडं जाते. अशा पद्धतीचं आहे. त्या कॅमेराला झूम असाय पाहिजे होतं. झूम असताना मग भारी वाटलं असतं. तिथल्या इथंच मी झूम करून तुम्हाला दाखवलं असतं. असं इकडं दाखवलं की हे कॅमेरा मला अजून वरती घ्यायचा आहे. वरती मला ह्याच्यात काय चाललंय दिसत नाही. अँगल कसा आहे काय दिसत नाही. पाऊस नाही आला ना तर तो जॅकेट वापरणार मी. मित्रांनो इकडं पण नाही, पुलाची कामं चालू आहेत. त्यामुळं लई धूळ उडती आणि अशी छोटी रोड काढून दिली. अजून 2 महिन्यात नाही चांगला बदल होईल असं मला वाटते. 2 वर्षात, 2 महिन्यात नाही 2 वर्षात. कारण मी येतोय ना तसं मी ऑब्झर्व केलं आहे भाऊ की एवढी प्रगती होत नाही एका वर्षात. मी 2 वेळा आलो सलग. आता ही 3री वेळ आहे माझी कटरा वैष्णोदेवी माताला आहे. चलो मित्रांनो, तो समोर डोंगर दिसतोय का, तो डोंगर, त्या डोंगरावर जायचं आपल्याला माता वैष्णोदेवीचं दर्शन घ्यायला. हायवेने पण तो डोंगर सरळ दिसतो. तुम्ही जर हायवेने गेला ना तर हायवेने पण डोंगर दिसतो. तो दिसतोय का सगळ्यात मोठा डोंगर. त्या डोंगरावर जायचं आहे आपल्याला. तर इथनं अजून 16 किलोमीटरचा प्रवास आहे. अरे नुसती कामच चालू आहे भाऊ. जिकडं बघावं तिकडं कामच. कसलंही मग एखाद्याच्या गाडी उघडी पडलं तर बघाच करत असे. पावसाळ्यात तर लई चेंदा होता असं त्याचा. रेंदा होता. एकदा त्यांनी काय केलंय माहिती का, एक लेवल हायवे काढलाय. म्हणजे किती खड्डा असला तरी तितका उंच पूल नेला आहे. हायवेची हाईट तेवढी केलेली अशा पद्धतीने आहे. तर कामामुळं ट्रॅफिक एका साईडचं थांबवतात, एका साईडचं येऊन देतात. अशा पद्धतीने आहे. कसला पूल बनवतात ते, लई डेंजर पूल बनवतात इकडं. मित्रांनो तो समोरच दिसतोय. आता लई जवळ आलोय डोंगराच्या. तर चला हे एक पोलीस चेक पॉईंट आहे कटराचा. नोमाई म्हणून गाव आहे. मिळाले तर वैष्णोदेवीचं मेन मंदिर नव्हे, इकडून कधीच दिसत नाही, कुठलंच दिसत नाही. जो हे इथनं शेवटचा पॉईंट दिसतोय तिथनं पण पुढं वैष्णोदेवीचं मंदिर. चलो मित्रांनो, समोर हा डोंगर पाहताय का, हा डोंगर नव्हे, माता वैष्णोदेवीचा डोंगर आहे. आणि आत्ता आपण तिथं दर्शन करायला जाणार आहे मित्रांनो. तो उंच डोंगर पाहताय का, 14 किलोमीटर पायी प्रवास करून आपण माता राणीचं दर्शन करायला जाणार आहे. तर मित्रांनो ते आर्मीतले सर आहेत, त्यांना खूप भारी वाटलं मी चाललोय. तर त्यांनी एकदम थम्सअप दिलं होता. हाँ कहाँ से आप कहाँ से? ओके मित्रांनो, तर डोंगर आला ना मग आपली गाडी मार खाल्ल्यागत वाटते. जरा जाती गाडी पण असं फ्रीली जात नाही. अशी कुतत गेल्यागत वाटते. चढ आल्यावर आपली गाडी चालायला कुठं बी चालते, काय अडचण नाही.
गाडीच्या पाठीमागच्या चाकात एक तर हवा जास्त झाली नाही तर कमी झाली, गाडी लई वायबर केली. चलो मित्रांनो, तर फायनली पोचलोय आपण कटरामध्ये आता. सर हमारा कौन है, महाराष्ट्र से है क्या भाई कोई? हाँ आपके इसमें महाराष्ट्र से होंगे, बहुत होंगे, कोई नाम है किसी का नाम? नहीं, कोई मिल जाएगा तो भी चलेगा. मैं महाराष्ट्र से, ऐसा कुछ जान पहचान वाला ही चाहिए, ऐसा नहीं. क्या पूछना था? कुछ नहीं पूछना, ऐसा ही मिलना है. नहीं ना, महाराष्ट्र अभी ड्यूटी में है तो यार होगा, आदमी तो बहुत है हमारे हर जगह. ऊपर भी रहते हैं क्या? ऊपर CRPF रहती है, ऊपर CRPF वाला. ओके नंबर 1 ड्यूटी में हम तो ओके. यहाँ तो अमरनाथ यात्रा में. ओके. ये हमारा बंदा कितने तारीख से, 1 तारीख से क्या 3 तारीख से चालू होने वाले? 3 से हमारा होने वाला, 3 से. 3 से होने वाला, फिर से 1 से ही लोग आने चालू हो जाएंगे. 3 को जाना है मतलब. हाँ, वो तो है, अभी तो यहाँ जम्मू से डायरेक्ट कोई इधर वैष्णो देवी भी आएगा दर्शन करने, इसलिए हम लोगों को लगा रखा है. नहीं तो ये 3 को मतलब ये को ही लोग जम्मू में इंटर करेंगे तो जम्मू 3 से को फिर स्पेशल वो मतलब कॉनवॉय चलता कौन है. चलेगी वो भाई पे. हाँ, मैं पिछली बार गया था, कॉनवॉय में ही गया था, पिछले साल भी आया था मैं. हाँ, इस महीने, इस बार 2 महीने की है, 28 अगस्त तक चलेगी. 28 अगस्त चलेगी. महाराष्ट्र वाला कोई मिलेगा तो आपको मिल सकता है. अभी ड्यूटी में आगे और भी बंदे हमारे, कहीं देखो. ओके. अभी ये बस स्टैंड किधर है इधर? यहाँ से वो वाला रूट लेना, वो बस आ रही है देखो, हाँ वो वाला रूट सीधा आगे चलो, ओके. बस सीधा है. बस स्टैंड के उधर गाड़ी पार्क लगा के सामान इसमें रख के खाना वाना खा के रात को ही चलना हाँ, चालू बस. करोगे. रात को निकल, सुबह तक आ जाओगे. हाँ, 7-8 बजे एक छोटा सा वीडियो निकाल लेता हूँ इधर से. बस स्टैंड पे भी हमारे बंदे हैं, उसमें भी हॉस्पिटल. ओके. मित्रांनो, तर डेंजर असं ट्रॅफिक लागलं आहे. 2 व्हीलर गाडी असल्यावर प्रश्न पण निघते, पण 4 व्हीलर गाड्यांचे ह्याचं अवघड आहे. बसच्या एक्झॅक्ट पाठीमागं धावत नका जाऊ मित्रांनो. आता डायरेक्ट 3 फूट बस आहे माणसाकडून, ड्रायव्हरकडून पाठीमागं सरासरी. एखादा जो चिकटून उभा राहिला ना, आता चेंडाच कळेल त्याचा. माझा चेंडा करायची पहिले. तिथं जायचं आहे कुठं याला? अशा प्रकारे एक आर्मी ऑफिसर आणि एक पोलीसवाले असे इथं असतात. लईच गर्दी येईल का आज. सर ये लाइन किस लिए, ये कार्ड बनाने के लिए? कहाँ से आप कहाँ से? हम तो दिल्ली वाले हैं. दिल्ली से क्या? ओके. मराठी है क्या कोई भाई? किधर है ड्यूटी अभी उनकी? रूम पे है क्या? भाई ये बहुत भीड़ है क्या? अभी तो हो रहा है थोड़ा. मतलब ये बस आई है इसलिए भीड़ है क्या? ऐसे. कमरा चाहिए कोई गाड़ी? हाँ, आते रहते जाते रहते. ओके. गाड़ी पार्किंग? अरे मैं तो अपना इधर लगाऊंगा डोरमेट्री में. अच्छा. ओके. चलो, एक बार नहीं, तीसरी बार है अभी, मालूम हो गया सब. हाँ. चला मित्रांनो, लईच गर्दी भयंकर आला. पास, अरे असं सहज चालता पास भेटतो. आणि इथं किती लाईन लागली पाससाठी. मला वाटतं थोडं रिलॅक्स बसावं, जेवण वगैरे खावं, चार्जिंगला लावावं आणि मग जावं होती दर्शनासाठी. फायनली आपण बस स्टँड पाशी निघाली का इथे आलेलो आहे. तर इथे एक लॉकर भेटला आहे. मेन म्हणजे माझ्याकडे चावी आहे पाहिजे, त्यामुळे लॉकरमध्ये रायडिंग जॅकेट आणि बॅग ठेवलेली आहे. वाटल्याच तर बूट पण ठेवू आणि वरती जायच्या प्रवासाला बघूया कसं होतंय काय होतंय. चला. तर फायनली कटरामधील बस स्टँडच्या तिथील निहारिका कॉम्प्लेक्सला आलो होतो. इथं चांगली डोरमेट्रीची सोय आहे म्हणून इथं आलो होतो. तर मित्रांनो, इथं सगळं रिनोव्हेशनला काढलं आहे. हे दिसते का, सगळं खिडक्या बिडक्या काढल्यात आणि जुन्या खिडक्या काढून आता काचेच्या खिडक्या बसवायचं चाललं आहे. त्यामुळं फक्त काय ते त्यांच्याकडं 60च बेड आहेत. असे त्यांच्याकडं 362 का काय ते बेड होते सगळे, पण आता फक्त त्यांच्याकडे 60 बेड राहिलेत. बाकीचे सगळे बेड नाही.
रिन्युएशनसाठी पाहू शकता हे झालं आहे. आणि आत्ता मी काय गणलं माहिती का, मी चांगलं सगळं साहित्य वगैरे ह्याच्यात ठेवलं होतं लॉकरमध्ये, पण मी माझी कॅमेराच ठेवायची विसरलो होतो. आणि कॅमेरा मग नंतर त्यांच्याशी बोलत बसलो, जे स्टाफ होता त्यांना, मग त्यांना कळलं बुवा ह्याची बुकिंग नाही, यांनी सामान ठेवलं आहे, त्यांनी मला काढायला लावलं. म्हणजे असं पण कॅमेरा ठेवायला गेलो असतो ना, तर काढायला लावलंच असतं. तर चला जाऊ द्या, असं पण कुणाला म्हणजे खोटं सांगून ठेवण्यात काय मजा नाही आहे. मित्रांनो, तर फायनली गाडीवर सगळं सामान बांधलं आहे आणि कागद पण टाकला आहे. आता उद्या दुपारनंच यायला होईल आपल्याला, त्यामुळं सगळं भिजू नये म्हणून ठेवलं आहे अशा प्रकारे बांधून, गाडीवर कागद बिगत बांधून. आणि हेल्मेट बी तसंच ठेवतो. तर चला जातोय आता वैष्णवदेवीचं दर्शन करायला. कसं दर्शन होतं काय माहिती. मग आता अशा पद्धतीने गाडीवर सामान ठेवलं आहे बांधून. मित्रांनो, तर फायनली इथंच यात्रा पास बनतोय, तर इथंच यात्रा पास बनवून घेऊया निहारिकामध्ये. बस स्टँडवर लय गर्दी, हां, तर इथनं बनवून घेऊया. चला मित्रांनो, तर फायनली यात्रा पास पण बनलाय. जिथं गाडी पार्किंगला लावली ना तिथंच यात्रा पास बनलाय. आणि अशा प्रकारे इथं यात्रा पास बनायचे 2 मिनिटात यात्रा पास बनलाय. तिथं इतकी लाईन लावायला लागली होती. आता आपली लगेच बनला यात्रा पास. चला बाहेर नाही तुम्हाला दाखवलं की बस स्टँड पैसे किती गर्दी आपले लगेच बनला. तर चला निघूया. थँक्यू मॅम, थँक्यू.